बाहेर पाऊस पडतोय, मग चला आज पकोडे खायचे का? चला आज आपण बनवू मूग पकोडे. त्यासाठी मूग भिजवली आहे मी 4-5 तास. ती आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. 4-5 हिरवी मिरची, लसूण, आलं आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिश्रण छान वाटून घ्यायचं मिक्सरच्या पॉटमध्ये. बघा छान वाटून झालेलं आहे ते. आता त्यामध्ये थोडं तिखट, कोथिंबीर, थोडे बारीक चिरलेले कांदे, थोडा सोडा, जिरा आणि ओवा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं मिश्रण. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये थोडे थोडे पकोडे सोडायचे आपण चमच्याने. तांबूस रंग आला की हे पकोडे काढून घ्यायचे आणि त्याला छान लाल आणि हिरव्या चटणीसोबत खायचे. लाल आणि हिरवी चटणी कशी बनवायची त्याचा मी वेगळा व्हिडिओ टाकला आहे, ते तुम्ही बघून घ्या. धन्यवाद.